सोलापूर महानगरपालिकेच्या एमआयएम पक्षाच्या नगरसेविका वाहिदा बानो कादर शेख यांची न्यूज चॅनल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमावरून सातत्याने बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत याकूब शेख यमाऱ्याच्या विरोधात सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। संबंधितांवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही तक्रारीत नमूद करण्यात आली आहे। या तक्रारीनुसार याकूब शेख यमाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून विविध माध्यमांना प्रतिक्रिया देताना नगरसेविका वाहिदा बानो शेख यांच्या विरोधात आक्षेपार्ह अपमानास्पद आणि बिनबुडाचे आरोप केले। तसेच मुलाखती आणि युट्यूबवरील कार्यक्रमांमध्ये अरेरावीची भाषा वापरत त्यांच्या सामाजिक व राजकीय प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तक्रारदारांनी नमूद केले आहे की महापालिकेच्या एका हॉलच्या वापराबाबतचे प्रकरण चौकशीच्या टप्प्यात असताना कोणताही अंतिम निर्णय झालेला नसतानाही संबंधितांकडून वारंवार माध्यमांमध्ये प्रतिक्रिया देऊन बदनामी करण्यात आली। एप्रिल 2026 पासून सोशल मीडिया आणि युट्यूबच्या माध्यमातून सातत्याने खोटे आरोप करून जनतेमध्ये चुकीचा संदेश पसरवण्यात आल्याचाही दावा तक्रारीत करण्यात आला आहे। या प्रकरणी याकूब शेख यमाऱ्याची सखोल चौकशी करून त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे। यावेळी एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण, ॲडव्होकेट सिराज शेख, नगरसेवक तौफिक हत्तुरे, बाबा अड्डेवाले, नयूम सालार, अखिला भागनगरी, माजी नगरसेवक फिरदौस पटेल तसेच एमआयएम पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। अस्सलाम वालेकुम। आज हम यहाँ पर हमारे एआईएमआईएम के पार्टी के जानिब से हमारे पूरे पार्टी के पदाधिकारी, हमारे पूरे नगर सेवक, हमारे पूरे कार्यकर्ता यहाँ पर सीपी साहब को एक लेटर देने के लिए आए हैं। तो भारतीय महिला विकास मंच ये संस्था 2002 में ये जो उनके ताबे में ये सोलापुर महानगर पालिका का ये हॉल मिला था। उस वक्त मैं अध्यक्ष थी और सेक्रेटरी भी दूसरी एक थी। तो हमारी ये जो महिला संस्था थी, महिला संस्था से लेके आज तक 2026 तक वो हॉल उनके ताबे में है। 2029 वर्ष करार है, 2011 में वापस करार हुआ 29 साल का, तो इसकी मुद्दत भी बाकी है। सामने वाले के दिमाग में है कि इसकी मुद्दत खत्म हुई सो है और इसके अध्यक्ष मैं हूँ। उसके बाद 2019 में मैं इसका रिजाइन दी, 2019 में मैं रिजाइन दी हूँ और आज मैं वहाँ पर कुछ भी नहीं हूँ। 2 साल पहले तो मैं पूरा राजीनामा देकर छोड़ी हूँ। तो मेरा करारनामा रहता है, क्या रहता है? 3 साल का करारनामा था पहले, उसके बाद 29 साल का करारनामा हुआ। जबकि महानगर पालिका ऑब्जेक्शन नहीं ले रही तो इनको सामने वाले को क्या सवाल आता है? भाड़ा क्लियर है और वहाँ पर महिलाओं के कार्यक्रम होते हैं, सोशल वर्क कार्यक्रम होते हैं, ऐसा कुछ भी गलत काम वहाँ पर नहीं चलता। और इसके अलावा मेरा जो मैं इलेक्शन में ठहरी हुई थी तो उसमें उनकी बीवी भी खड़ी हुई थी। वो उनका कहना था कि मैं ओबीसी में फॉर्म भरूं, तो लेकिन मैं बोली मेरी मर्जी, मेरे को ओपन सी मिल रहा है तो मैं ओपन सी ही खड़ी होंगी। तो उनकी बीवी हार गई, तो इसका मतलब ये नहीं कि पूरा इल्जाम मेरे ऊपर आए। तो उनका ये है कि मेरा पद किसी न किसी तरह से गिराना चाहिए, निकालना चाहिए, इनको कुछ भी करके इनका पद जाना चाहिए, इसी उनकी कोशिश है। विभागीय आयुक्त के पास भी उन्होंने लेटर दिया, फिर उससे भी कुछ फर्क नहीं पड़ता। तो इस वास्ते आज हमारे सभी जो हमारे पदाधिकारी हुए हैं उनको बर्दाश्त नहीं हुआ। जो 6 जुलाई को मेरे बारे में बोले, मेरे को भी बर्दाश्त नहीं हुआ। हमारी पूरी फैमिली डिस्टर्ब हो गई और ये लड़का है कि सुनने ही राजी नहीं, सब गलत सलत बकने लगा है। तो हमारे पदाधिकारियों को, हमारे सब कारपोरेटर्स को बर्दाश्त नहीं हुआ, इसलिए उन्होंने खुद ये तैयार करके, हमारे वकील साहब हैं, हमारे जिला अध्यक्ष हैं शौकत भाई पठान, सब मिलकर यहाँ पर विकास मंच के जिसके नाम पर ये अर्ज यानी कि जो करारनामा है उनसे आपकी बातचीत हुई है क्या? उन्होंने क्या कहा है इस बारे में? आपको सबूत के तौर पर आपका ही नाम दिखा रहे अध्यक्ष, अभी भी जो मीडिया आप देखे ना बाइट, क्या क्या कहना चाहिए, क्या कहना चाहिए, वो पर क्या प्रतिक्रिया है उसका? पहले के डॉक्यूमेंट सही, वो जो 2019 में उन्होंने चैरिटी कमीशन में जो डॉक्यूमेंट जमा करे 2019 को, उसका अभी वो जज के टेबल पर ही है, वो अभी मंजूर नहीं हुआ वो। तो उसमें मेरी क्या गलती? हमने तो राजीनामा दिया, बात खत्म। तो उनके 2019 में वो डॉक्यूमेंट्स उसके पहले के निकाल, अगर हम अर्जी दिए ना, पहले के डॉक्यूमेंट्स आते हैं। वो मांगनी क्या है? मेरी मांगनी कुछ भी नहीं है। हम कमिश्नर साहब को उसको आज आम्ही सोलापूर पोलीस आयुक्तालय यांच्या कार्यालयात
ऑल इंडिया मजलिस इत्तेहाद मुस्लिमीनचे सर्व पदाधिकारी, सर्व नगरसेवक आम्ही आज या ठिकाणी जे अनेक दिवसा झालं आमचे जे महानगरपालिकेचे गटनेते आहेत वाहिदा बानो शेख आपा यांच्या विरुद्ध जे सूडबुद्धीने जे राजकारण चालू होतं, जे सूडबुद्धीने करणारे जे कारनामे होते अनेक दिवसापासून जे चालू होतं, त्या संदर्भात आम्ही सीपी साहेबांची भेट घेण्यासाठी आज इथं रीतसर तक्रारी अर्ज देण्यासाठी आलो होतो. वास्तविक पाहता आपल्याला सर्वांना माहिती आहे की दिनांक 27/4/2026 रोजी याकूब शेख यांनी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबाचे साहेब यांच्याकडे रीतसर पाचापेठ येथील हॉल जे आहे त्या संदर्भात, त्या हॉलच्या संदर्भात एक तक्रारी अर्ज दिला होता की सदरचा हॉलचा करार हे संपलेला आहे व संपून ते करार संपले देखील त्या ठिकाणी ते वापरत आहेत. परंतु वास्तविक पाहता ते सदरचा हॉल हे भारतीय महिला मंच यांना महानगरपालिकेशी करार झालं होतं, परंतु त्या भारतीय महिला मंचाचे कुठल्याही पदाधिकारी किंवा अध्यक्ष आमच्या गटनेता नगरसेवक वाहिदा आपा नाही आहेत हे आम्ही सीपी साहेबांना सांगितलो. परंतु तसे असताना देखील 27 एप्रिल 2026 पासून वारंवार एका महिलेविरुद्ध कसे वागावे, एका महिलेविरुद्ध कसे बोलावे, आपण प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये वावरत असताना बोलत असताना महिलेविरुद्ध कसं बोलावे, कसे वागावे याचं भान त्यांना नव्हतं. त्यासाठी त्यांनी आमचे गटनेता वाहिदा आपा यांची एकदम मानहानी केलेली आहे व प्रत्येक त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी अपमानास्पद वागणूक त्यांनी दिलेली आहे. त्यासाठी आम्ही रीतसर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. त्यामुळे आम्ही ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीनचे सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकाऱ्यांनी सीपी साहेबांना निवेदन दिलेलं आहे. मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, याकूब शेखनी जे काही सांगत आहे त्याबद्दल तर आमचे सीपी साहेब व त्यातील अधिकारी ते कारवाई करतीलच, परंतु जे यातील जे प्रकार चालू आहे आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण जे काय हे कटकारस्थान करत आहे आपल्या सर्वांना, आपल्या मीडियाच्या सर्व पत्रकारांना देखील माहिती आहे की 14 फेब्रुवारी 2026 ला दारुसलाम हैदराबाद येथे जे वाहिदा आपांचं भाषण झालं, त्यांनी जे भाषण तिथं केलं त्यानंतर जे सूडबुद्धीने जे राजकारण चालू होतं त्याचं कुठंतरी हे पडसाद उमटत आहे असं मला वाटत आहे. आणि मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण याकूब शेख यांना पुढे करून जे काय आपण पडद्यामागचे जे काम करत आहेत, आपण असं एक महिलेविरुद्ध आपण जे कृत्य करत आहेत ते अतिशय निंदनीय आहे व योग्य ती कारवाई करतीलच. परंतु जे पडद्यामागचे कलाकार आहेत, जे याकूब शेख यांना प्रवृत्त करत आहेत, जे याकूब शेख यांना हे करण्यासाठी लावण्यात जे सांगत आहेत, ज्यांच्या शिकवणीवरून ते करत आहेत, त्यांची पूर्ण सोलापूर शहरमध्ये व जिल्ह्यामध्ये त्यांची प्रतिमा एकदम विलीन झालेली आहे हे मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. असं करण्याने आपण आपलं कुठलाही हेतू आपण सर्व पत्रकारांना, आपल्याला सर्वांना माहिती आहे की वाहिदा आपांनी 14 फेब्रुवारी 2026 रोजी हैदराबाद येथे दारुसलाम मध्ये कुणाविरुद्ध भाषण केलं आणि हे कोण करत आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि वेळ आल्यावर आज आम्ही नाव घेणार नाही, परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जेव्हा पूर्ण सखोल चौकशी याची पोलीस खात्यातर्फे, पोलीस अधिकाऱ्यांतर्फे, सीपी साहेबांतर्फे सगळी चौकशी होईल, योग्य वेळी आम्ही पत्रकार परिषद घेऊन ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल सर्व नावासकट आणि आम्ही सीपी साहेबांना विनंती देखील केली आहे अर्जामध्ये की ह्या मागे जे आहे, जो ह्याला प्रवृत्त करत आहे, जो ह्यांना सांगत आहे, त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात यावी. कारण याकूब शेख यांच्यावर जे दूरध्वनीवर, फोनवर जे संवाद होत आहे त्याचा देखील CDR SDR काढण्यात यावं. हे कोण याचा करता करविता आहे, कोण याला प्रवृत्त करत आहे हे आपल्याला निश्चित कळेल आणि गुन्हा दाखल झाल्यावर आम्ही रीतसर जे करायला लावलेत हे आम्ही निश्चित तुम्हाला सांगू. तुमच्या गटनेत्यावर वारंवार टीका होत आहे, वारंवार बातमी प्रसारित आहे युट्यूब माध्यमातून, तुम्ही आज अर्ज देत आहे कारण दिनांक 6 जुलै 2026 रोजी लोकप्रहार चॅनलवर त्यांची मुलाखत आली. तेव्हा त्यांची मुलाखत नंतर 1-2 दिवसांनी आम्ही सर्वजण एकत्रच जमलो व आमच्या पार्टीची मीटिंग होऊन हे आज आम्ही इथं तक्रारी अर्ज साहेबांना देण्यासाठी आलेला आहे. नेमकं जे हॉल आहे ते कोणाच्या ह्याच्यावर आहे, कोणाला करार नावावर करून दिलेला आहे, त्याची सखोल चौकशी त्यांनी विभागीय आयुक्तालय देखील अर्ज दिलेला आहे. त्याची चौकशी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबाचे साहेब देखील चौकशी करत आहेत व त्या चौकशीमध्ये रीतसर त्यांना देखील कळालेलं आहे की जे हॉल दिलेले आहेत ते भारतीय महिला मंचला त्याचं आणि वाहिदा आपाचं कुठलाही संबंध नसताना हे सूडबुद्धीने करण्यात आलेलं राजकारण आहे. तुम्हाला न्याय नाही भेटला तर तुमची भूमिका काय राहणार आहे? आम्ही सर्व पुरावे निशीर साहेबांना दाखल केलेला आहे. निश्चित आम्हाला अपेक्षा आहे की सीपी साहेबांकडून आम्हाला न्याय भेटेल. जर कदाचित आम्हाला न्याय नाही भेटलं तर पुढील कारवाई आम्ही सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश येथे पुढील आमची कारवाई व पुढील आम्हाला न्याय मागण्यासाठी आम्ही दाद मागणार आहोत.